नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आजचा विषय आपला दर्यापूर तालुक्यातील ज्या चार जिल्हा परिषद आहेत, पिंपलोद, थिलोरी, खल्लार आणि येवदा, तीन सर्कलमध्ये लेडीज आहेत आणि सर्वात जास्त धूम आहे नेत्यांची येवदा सर्कलमध्ये। जी सर्वात टफ फाईट आहे ती म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी। नमस्कार भाऊ। सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे विशेष आभार मानतो की तुम्ही जे जिल्हा परिषदचं विश्लेषण केलं त्यामध्ये अचूक विश्लेषण करत असताना त्या सर्कलची परिस्थिती नेमकी काय आहे ते परिस्थिती तुम्ही मांडली आणि त्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी एक इथं चेहरा होऊ शकतो आणि तो लोकांच्या मागणीचा चेहरा होऊ शकतो हे तुम्ही त्याचा उल्लेख केला। त्या विषयाबद्दल मी तुमचे विशेष आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद। माझा एक पहिला प्रश्न तुम्हाला येईल की जे बीजेपीत गटबाजी आहे त्या गटबाजीवर तुम्ही अंकुश कुठे ठेवणार आहात? गटबाजी हा विषय भारतीय जनता पार्टी पक्षात नसतो, हा कार्यकर्ता बेस पक्ष। तुमच्या पक्षाचे नेते विभागले गेले, मग गटबाजी नाही असं कसं म्हणता तुम्ही? मुळात त्या विषयात मला जायचं नाही। तुम्ही असल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे की तुम्ही दोन्हीही गटांना चालणारे असल्यामुळे तुमचा एक आत्मविश्वास आहे, पण तुम्हालाच तिकीट का देतील? नाही, मुळात माझं म्हणणं असं आहे की कोणतीही पार्टी, मुळात भारतीय जनता पार्टी तर ही सर्वे करत असते की उमेदवार कुणी इच्छुक असते। एखादा मला जर वाटलं राष्ट्रपतीची निवडणूक लढायची आहे, परंतु माझी क्षमता आहे काय, माझी त्या पद्धतीची कुवत आहे काय, हे तपासण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते। म्हणून येवदा सर्कलमध्ये जर सर्वे झाला तर माझं 100% माझं म्हणणं आहे की लोकांच्या मनात बाकी सर्व विषयापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असला पाहिजे तर निश्चित माझं नाव जास्तच प्रमाणात तुम्हाला दिसून येईल। तिथे तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतर जे नाव समोर येतात बीजेपीतले, ते बंडखोरी तुम्ही कशी थोपवसाल? नाही, मुळात त्या येवदा सर्कलमध्ये जे वर्षानुवर्ष काम करणारे आहेत, कराळे काका आहेत, आमचे नंदू पाटील ब्राह्मणकर आहेत, ओंबू शर्मा आहेत, बाकी ग्रामीण भागातली मंडळी आहे, आमचे गोपाल दालके आहेत, हे त्या भागात काम करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीला विश्वासात घेऊन पक्ष नेतृत्व विचार करून त्यांना विचारेल ना किंवा गावातल्या लोकांची मागणी काय आहे, लोकांना कोणता व्यक्ती जिल्हा परिषदला चांगलं प्रतिनिधित्व करू शकते, आपल्या गावाच्या विकासासाठी कोण लढू शकते। आता मी आजपर्यंत काही ग्रामपंचायतचा सदस्यही झालेलो नाहीये, मी कोणतीच निवडणूक लढलो नाही, परंतु ग्रामपंचायतचा सदस्य नसताना मी ज्या पद्धतीनं दावा करतो की येवदा सर्कलमध्ये मी कोणत्याच पदावर नसताना मी जेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या सर्व राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन माझ्या गावाचा विकास साधून घेतला, तर त्या भागात असेही लोक आहेत की ज्यांचे वडील सभापती, त्यांचे आई सभापती, ते स्वतः सभापती, हे एवढं सर्व झाल्यानंतरही गावची परिस्थिती खराब, तर त्यापेक्षा मी मी धन्य मानतो की मी माझ्याजवळ कोणतंच पद नसताना 5-5, 6-6 मीटरच्या गावात माझ्या रस्ते आहेत आणि तुम्ही निश्चित माझ्या गावातले रस्ते पाहिले या आणि गावातल्या लोकांना विचारा। माझं तर मूळ हे म्हणणं आहे की माझ्या गावात 6-7 जाती, जवळपास जातीचे लोक, सारखे लोक राहतात, सारख्या संख्येत आहेत आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला हे विचारा की अतुल गोळेचा एखादा दुश्मन कोण, मी तर कोणाला मानत नाही, परंतु असं विचारायला जा आणि त्याच्याजवळून माहिती घ्या की माझ्यातलं वाईट काय आहे किंवा हा गावाच्या विकासासाठी किंवा बाकीच्या विषयासाठी हा कुठं कमजोर पडते। मग मी दाव्यानं सांगतो की माझ्या गावात असा तुम्हाला व्यक्ती भेटणार नाही, तो तुम्हाला हे म्हणून की माझं त्याचं पटत नाही, परंतु तो गावाच्या विकासासाठी तो मांडते, तो काम करून आणते। या गोष्टीमुळे माझं म्हणणं असं आहे की त्या येवदा सर्कलचा विकास, गावागावाचा विकास साधण्यासाठी माझ्यात क्षमता आहे की कोणता निधी आपण कशा पद्धतीने आणला जाऊ शकते, कोणत्या हेडवरचे कोणते कामं आपल्याला प्रखर्षानं मांडावं लागणार आहे, सभागृहात कोणते विषय त्या सर्कलच्या विषयातले घेणं गरजेचे आहे, या विषयातून मी त्या पद्धतीची मांडणी करू शकतो। वाद करून का होईना किंवा कोणत्याही स्टेजला जायची वेळ आली तरी सर्कलचा विकास कसा साधायचा त्यासाठी मी उमेदवारी मागून राहिलो। माझा बाप किंवा माझे आई किंवा माझा परदादा राजकारणात खूप मोठा होता, त्यांचं नाव मला टिकवायचं आहे, यासाठी मी राजकारणात आलेलो नाहीये, मी राजकारणात चीड म्हणून आलेलो आहोत आणि त्या चीड म्हणून आल्यामुळं मला त्या येवदा सर्कलची ती घराणेशाही असो किंवा ती मक्तेदारीचं राजकारण असो ते मला थांबवायचं आहे आणि मला मी त्या सर्कलमध्ये काम करू राहिलो, तर कित्येक वर्षापासून लोकांची इच्छा आहे की हे राजकीय मक्तेदारी, हे घराणेशाही हे संपवायची आहे, म्हणून मी या विस्थापिताचं नेतृत्व करायचा विचार। प्रामुख्याने यांच्या बोलण्यावरून जोर असा वाटतं की प्रत्येक तिथला जो उमेदवार आहे तो प्रस्थापित आणि मक्तेदारी आणि घराणेशाहीवर जास्तीत जास्त प्रहार करत आहे।
म्हणजे प्रामुख्याने नाव जे समोर येते ते म्हणजे प्रदीप देशमुख यांची मक्तेदारी तिथं प्रत्येक पक्षाचा उमेदवार किंवा त्यांचे स्वपक्षही बोलता बोलता दाखवतात की यावेळेस प्रदीप देशमुख यांची मक्तेदारी संपवायची आहे. तो संपेल का हा भाग वेगळा, त्यांना तिकीट भेटेल का हा भाग वेगळा. करून घेतलं. तुमच्यावर थपका थोडसा का हे प्रवीण पाटील तायडे यांच्या जास्तीत जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे इथले काही तुमचे विरोधक तुमच्या विरोधात काही षडयंत्र करतील असं तुम्हाला वाटत नाही का? नाही नाही, मुळात ही परिस्थिती आहे की प्रवीण तायडे आणि मी गेल्या 22-23 वर्षापासूनचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत आणि या विषयात राजकारण आणण्याचा भाग नाही आणि एवढं संकुचित नेतृत्वही नसू शकते की मी माझे घरगुती संबंध त्यांच्यासोबत आहे. ते माझ्यासोबत आमदार म्हणून कधी राहत नाही आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून कधी असं वागत नाही. म्हणून हा असा विषय घेण्यात फारसा काही महत्वाची गोष्ट नाही आहे. तुम्ही दर्यापूर तालुक्याचे जे गटबाजीत विखरलेले नेते आहेत त्यांच्यासोबत कधी तुमच्या नावाच्या बाबतीत जिल्हा परिषदसाठी बोललेले आहात का? नाही, असा माझा अजून काही चर्चा वगैरे तर नाही झालेली आहे. परंतु संभाव्य राजकारणातले व्यक्ती आहेत. आता माझं राजकारणातलं म्हणजे मी ज्या वयाचा आहो, त्या वयाचे यांचं राजकारण आहे 35-35, 40-40 वर्षाचं. त्यांना मी नाही काही सांगू शकत. त्यांना सर्व गोष्टी समजतात आणि संकुचित एवढा विचार करणारे मला तरी असं वाटते की नेतृत्व नाही आहे. अतुल गोळेला समजा तिकीट दिली पक्षात, हा आपल्याला वरचढ होईल अशी भावना जर त्यांच्या मनात झाली आणि त्यांनी तुमची तिकीट डावलण्याचे प्रयत्न केले, तर अशा वेळेस जसा सागर देशमुख यांचा पवित्रा वेगळा आहे काँग्रेसमध्ये, तसा यंगमधून तुमचा पवित्रा वेगळा राहील का? नाही, मी मुळात भारतीय जनता पार्टीच्या विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे. परंतु अशी वेळ येऊ नये की मला पार्टीपेक्षा मग ज्या जनभावनेचा आदर करून काही निर्णय घ्यायची वेळ अशी येणार नाही असं मला वाटतं. तर निर्णय मी एकटा नाही घेत ना. मी उभं राहणार, तिकीट मागणार, तोही काही मागणं काम आहे. परंतु उमेदवारी मला हे सर्व समूह म्हणून उमेदवारी देणार आहे. मी एकटा काही नाही करू शकत. तुम्ही समजा जिल्हा परिषद सदस्य झालात किंवा तिकीट भेटली आणि निवडून आलात, तर तुमच्यासोबत त्या मतदारसंघात आपण काय करावं असे कोणते मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत किंवा ध्येय आहे? आणि मुळात जिल्हा परिषद सर्कल किंवा जिल्हा परिषद मध्ये काम सदस्य, तो जिल्हा परिषद सदस्याच्या एक मर्यादा असतात. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झाला म्हणजे तो आमदार खासदारासारखी आश्वासन देणं हे चुकीचे असतात. परंतु येवदा हे मोठं गाव आहे. त्या येवदा गावची जर परिस्थिती पाहिली की ते येवदाला जाताना दोन्ही बाजूंना जर राऊंडचा विचार केला तर परिस्थिती अशी आहे की रस्ते असे आहेत की हे एवढं मोठं गाव, एक तर त्या गावात रस्ते फार छोटे छोटे आहेत आणि मुळात जो बाहेरच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या गावच्या, तर त्या बाउंड्रीजचे रस्ते हे मोठे असायला पाहिजे. नाला असलेले आज ते नाले झालेले आहेत. तर कुठंतरी आधी तो निधी आणून ते रस्ते मोठे करणे आणि त्या आधी नाल्यांची परिस्थिती जागेवर आणणे म्हणजे आरोग्याचा प्रश्न त्या गावचा जो आहे तो त्या विषयातून सुटणार आहे. म्हणून हे महत्वाचे विषय आहेत. मागं बुंदेले साहेबांच्या काळात मी तिथं पैसे पण टाकले होते, परंतु ते तत्कालीन सरपंच जे होते त्यांनी एनओसी दिल्या नाही म्हणून तो निधी वापस गेला. अशी वाईट राजकीय परिस्थिती आहे त्या गावची. ही परिस्थिती सुद्धा जागेवर आणणं आहे आणि त्या मतदारसंघातले जे विस्थापित लोक आहेत त्या विस्थापित लोकांना हिंमत देऊन त्यांना नेतृत्व करायसाठी त्याचा विस्थापितेचा चेहरा या येणाऱ्या काळात मला व्हायचा. तुमचे इथं प्रकाश पाटलांचे दैन्य हात आणि त्यांचे जे समर्थक आहेत जसे ओमभाऊ आहेत, कराळे आहेत, ह्या ज्या तिथे प्रकाश पाटलाचे एकदम जवळचे लोक आहेत की त्यांना प्रकाश पाटील म्हणजे प्रकाश पाटील पक्षाने त्यांच्या करता काही नाही, अशा वेळेस तुम्हाला डावलून ते त्यांना जर तिकीट दिली किंवा तुम्हाला तिकीट भेटली, त्यांनी जो कॅन्डिडेट उभा केला, तुम्ही शेवटात तुमचा निर्णय काय असेल? तुम्ही ते कशी काय थोपवसाल त्याची बंडखोरी? मुळात अशी परिस्थिती आहे की जेवढे तुम्ही नावं घेतले या सर्व मंडळी मला गेल्या कितीतरी वर्षापासून पाहत आहे. मी त्यांच्यासोबतचं माझं वागणं असेल किंवा काम करायची पद्धत असेल तर मला हे 100% गॅरंटी आहे की ते मला विरोध करणार नाही आणि ते लोक जर म्हणत असतील की अतुल तू उभा राहा तेव्हाच मी उभा राहणार आहे. नाही तर मला काही धरून बांधून घुसाई व्हायचं नाही.
आणि माझ्याजवळ काही हरामाचे पैसे नाही की मी एखाद्या निवडणुकीत लढलो हे केलो. मुळात कार्यकर्ता एखाद्या वेळेस निवडणूक लढत असतो, त्या निवडणुकीत त्यांना very good. आताताईपणा करूही नये. आणि अशा परिस्थितीत मी निवडणूक लढत तर मला काही वारंवार काही निवडणूक लढण्याची माझी क्षमता नसते. म्हणून ही सर्व मंडळींची जर इच्छा असली की बा तू उमेदवारी घे तरच मी या भानगडीत पडणार आहे. धन्यवाद. हे होते अतुल भाऊ गोळे की ते स्वतःला ते उमेदवारी निश्चित समजायला लागले. येणाऱ्या काळात गटातटाच्या विभाजनात अतुल गोळे हा बळी ठरतो का, हाच लोकांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. समोरचा व्यक्तीच असे मोठा प्रकाश पाटील त्यांनी जर ठाणली तर ते बीजेपीच्या दिलेल्या कुठल्याच उमेदवाराला निवडून येऊ देत नाहीत, कारण त्यांची त्या मतदारसंघावर पकड आहे. याचा बळी अतुल गोळे तर ठरणार नाही ना, हीच लोकांमध्ये शंका आहे. चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.